शेतजमिनीच्या मोजणीचा नकाशा मिळवून देण्याच्या नावाखाली लाच, 3,000ची लाच स्वीकारताना खासगी इसम रंगेहात अटकेत। अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईने चंदगड तालुक्यात खळबळ। चंदगड तालुक्यात शेतजमिनीच्या मोजणीचा अंतिम नकाशा मिळवून देण्याच्या नावाखाली लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी इसमावर अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर पथकाने मोठी कारवाई करत रंगेहात अटक केली आहे। विजय आप्पासाहेब कानडे वय 32 राहणार बेळगुंदी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदारांच्या वडिलांनी आपल्या शेतजमिनीच्या गटाची मोजणी करून अंतिम नकाशा मिळावा यासाठी भूमी अभिलेख कार्यालय चंदगड येथे रीतसर अर्ज केला होता। या अर्जानुसार संपूर्ण गटाची मोजणी करून हद्द निश्चित करणे व अंतिम नकाशा मिळवून देण्यासाठी विजय कानडे यांनी स्वतःला भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा असल्याचे भासवले। सप्टेंबर 2025 पर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असतानाही त्यानंतर आपण कार्यालयात कार्यरत असल्याचा बनाव करून नागरिकांची फसवणूक करण्याचा त्याने प्रयत्न केला। मोजणीचे काम करून फायनल नकाशा मिळवून देतो असे सांगत आरोपीने तक्रारदारांकडे यापूर्वी 8,000 रुपयाची मागणी केली होती। त्यापैकी काही रक्कम त्याने आधीच स्वीकारली होती। उर्वरित 3,000 रुपयाची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली। तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोने पडताळणी केली असता आरोपीने यापूर्वीच लाच मागितल्याचे व पैसे घेतल्याचे तसेच उर्वरित 3,000 रुपयाची बेकायदेशीर मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला। आरोपीने तक्रारदाराकडून 3,000 रुपयाची लाच स्वीकारताच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या प्रकरणी आरोपी विरोधात चंदगड पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत राजेंद्र सानप, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील आणि अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरचे अधिकारी सहभागी झाले होते।